तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघताय तिसरी मंथनचा व्हिडिओ. तिसरी मंथन मराठी विषय आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. तिसरी मंथनचं संपूर्ण सिलेबस, मॅथ असू द्या, इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या, सगळे विषयाचे सिलेबस, सगळा अभ्यासक्रम आपण इथं बघणार आहोत. तिसरी मंथन सर्वांसाठी, तिसरी मंथनच्याच विद्यार्थ्यांसाठी नाही, तिसरीला, चौथीला आणि पाचवीला सुद्धा असाच प्रकारचा सिलेबस असतो. कारण शब्दाच्या जाती किती असतात? 8. आजच्या जातीत आपण आजच्या याच्यात बघणार आहेत आपण शब्दांच्या जाती, ज्याला की आपण म्हणतो व्याकरण. व्याकरणाचा भाग बघणार आहोत आपण. व्याकरणाचे एकूण किती जाती आहेत रे मुलांनो? व्याकरणाचे एकूण किती जाती? 4 जाती. ठीक आहे. त्याच्यापैकी आपल्याला पहिली जात बघायची कोणती? नाम. नाम ही जात बघायची आपल्याला. कोणती? नाम ही जात बघायची. नाम. बरोबर. पण त्याआधी काय करायचंय? जर तुम्हाला नाम समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ सर्वांपर्यंत 100% पोहोचवा. तुमच्या शाळेच्या ग्रुपला टाका, नंतर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपला टाका, ऑफिशियल आणि ऑफिशियल तुमचा जो काही ग्रुप असेल त्या ग्रुपला टाका, एकमेकांना शेअर करा. कारण काय होतं, ज्ञाने वाटल्याने वाढत असते. समजलं? मी दरवेळेस जसं सांगतो की जर झाला तुमचा एखादा मित्र कलेक्टर, झाला तुमचा एखादा मित्र प्रधानमंत्री, तर काय होईल? तो फायदा तुमचा होणार आहे. समजलं? आता बघा, नाम शब्दाचे एकूण 8 जाती. त्याच्यापैकी आपल्याला इयत्ता तिसरीसाठी किती जाती विचारली मुलांनो? तर 4 जाती. किती जाती? 4 जाती. ते पण एकदम डीपली नाहीये, वरच्या वर एकदम सोपं आहे. आणि आपण तर अजून त्याच्यापेक्षा जास्त सोपं करून सांगणार आहे. समजलं? किती जाती रे? 4. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहेत? तर नाम बघणार आहे. सर्वनाम पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला सर्वनामाची जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर काय करायचं? आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस करून ऑल वर सेट करायचं. म्हणजे जेव्हा केव्हा आपला सर्वनामचा व्हिडिओ पडेल तर सर्वात पहिले माहिती, सर्वात पहिले नोटिफिकेशन कोणाला पडेल? तर तुम्हाला पडेल. मग ते जे थम्सअपचं बटन आहे, थम्सअपचं बटन लाईक करा बरं. घ्या पटकन करून ते बटन आधी. केलं? चला बघा, आता इकडे लक्ष द्या. नाम म्हणजे काय रे? नाम म्हणजे काय? तुम्हाला काहीतरी नाव दिलंय, आहे की नाही तुम्हाला नाव? सोन्या, मोन्या, गोल्या, गोट्या, काहीतरी नाव दिलंय तुम्हाला. बरोबर. एक नाव ठेवलंय आपल्याला. बरोबर. त्या नावालाच मराठीत नाम असे म्हणतात. संपला विषय. काय म्हणतात? नावालाच नाम असे म्हणतात. नाम आणि नाव एक शब्द आहे. नाव आणि नाम एकच शब्द आहे. दोघं एकच शब्द आहे, वेगळे नाही. मग नाव आपण कशाला देऊ शकतो रे? तर एखाद्या वस्तूला देऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो, एखाद्या वास्तूला देऊ शकतो, एखाद्या ठिकाणाला देऊ शकतो. मग ज्या वस्तूला, वास्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. किती सिंपल आहे की नाही? सेम. आता बघा, मग नाम कशाला म्हणतात? बघा, कोणतेही दृश्य, अदृश्य. दृश्य अदृश्य म्हणजे दिसणारी किंवा न दिसणारी, दिसणारी किंवा न दिसणारी, सजीव किंवा निर्जीव. सजीव म्हणजे काय? तर व्यक्ती, प्राणी. आणि निर्जीव म्हणजे काय? तो वस्तू, वास्तू जे काही असेल ते किंवा ठिकाण, हे निर्जीव असतं. सजीव म्हणजे ज्याच्यात जीव आहे तो, आणि निर्जीव म्हणजे ज्याच्यात जीव नाहीये तो. सजीव म्हणजे जो हालचाल करू शकतो, निर्जीव म्हणजे जो हालचाल करू शकत नाही. वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात. त्यांना जे काही नाव दिलं जातात, म्हणजे दृश्य असू द्या, अदृश्य असू द्या. मग तुम्ही म्हणता दृश्य काय ना अदृश्य काय? दृश्य मनुष्य. मनुष्याला आपण बघू शकतो, त्याला आपण नाव दिलंय, म्हणजे काय? ते झालं नाम. अदृश्य राक्षस असतो, राक्षस. किंवा स्वप्न असतं आपलं, आपण स्वप्न बघतो, ते अदृश्य असतं. ते आपण बघतो पण हयातीत असतं का खरं? किंवा राक्षस म्हणतो आपण, राक्षस. राक्षस कधी आपण बघितलाय का? तर बघितलेलं नाही. पण आपण त्याला एक नाव दिलंय, एक काल्पनिक नाव दिलंय, एका अदृश्य व्यक्तीला नाव दिलंय, एका अदृश्य गोष्टीला नाव दिलंय. त्यालाच दृश्य किंवा अदृश्य असं म्हणतात. त्यालाच आपण जे काही नाव देतो त्यालाच मराठी व्याकरणात नाम असे म्हणतात. नाम एकदम सोपं आहे, अवघड नाही. मग नाम कशाचे असू शकतात? तर पक्ष्यांची नावे असू शकतात, पशूंची नावे असू शकतात, फुलांची वेगवेगळी नावे असतात, फळांची नावे असतात, पर्वतांची नावे असतात, त्याच्यानंतर वस्तूंची नावे असतात, नद्यांची नावे असतात, मुलांची नावे, मुलींची नावे, देशाची नावे असतात, वेगवेगळे देश असतात, देशाला वेगवेगळे नावं दिलेली असतात, धान्यांची नावे असतात, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मक्का इत्यादी इत्यादी. ग्रह, नक्षत्रे व ताऱ्यांची नावे, आपली सूर्यमाला आहे किंवा गॅलेक्सी आपली, तिला आपण वेगवेगळे त्याच्यात ग्रह आहे, तारे आहेत, त्या प्रत्येकाला एक काही ना काही सफिशियंट नाव दिलंय. त्या नावालाच काय म्हणतो आपण? नाम म्हणतो. काल्पनिक नावे असतात काही. काल्पनिक म्हणजे आपण फक्त विचार करतो, दिसत नाही ते. जसं की अमृत, स्वर्ग. स्वर्ग कोणी पाहिलाय का?
मी स्वर्गात जाणार, मी नरकात जाणार, मी शनिदेवाकडे जाणार, कोणी पाहिलंय का? नाही. पण आपण ते काल्पनिक एक पद्धतीने नाव दिलंय. बरोबर. गुणांची नावे, गुण असतात काही. गुण म्हणजे काय? चांगले गुण असू शकतात, वाईट गुणांना काय म्हणतो? दोष म्हणतो. काही दोष असू शकतात, त्यांना आपण गुणच म्हणतो आपण. बरोबर. मनाच्या स्थिती असू शकतात, आनंद, कौतुक, राग, या मनाच्या स्थिती. पण आपण यांना काही त्यांना एक सफिशियंट नाव दिलं त्या स्थितींना, मग त्याला आपण नाम असं म्हणतो. ऋतूंची नावे, ऋतू असतात आपले, मराठी ऋतू असतात. त्याच्यानंतर हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. अरे लय भारी भारी नाव आहेत आपल्याकडे, आहे की नाही? बरोबर. मग आता आपण एक वाचून घे फक्त. पक्ष्यांची नावे, कावळा, चिमणी, बदक, कोंबडा, काय जे असेल ते, आहे की नाही? पक्षींची नावे वाघ, सिंह, कुत्रा, वेगळे वेगळे असतात. आता हे वाचून घ्या तुम्ही, हे सोपं आहे, हे फक्त वाचायचंय. ह्याच नावांना आपण मराठी व्याकरणात नाम असे म्हणतो. समजलं? काय म्हणतो आपण? नाम असे म्हणतो. समजलं? जर तुम्हाला काही डाऊट असेल नामाबद्दल तर आपल्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे नंबर दिलाय त्या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा, किंवा जे आपले वेगवेगळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चॅनलच्या लिंक दिलाय, व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक दिलाय, त्या प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्या वर्ग वाईज जॉईन होऊन जा, तुमच्या एक्झाम वाईज जॉईन व्हा. म्हणजे काय होतं, युट्यूबला फक्त आपण शिकवतो, व्हिडिओ देतो, पण युट्यूबला थोडं लेट येतं. तुम्हाला जर पहिले अपडेट राहायचं असेल तर व्हॉट्सअपचं चॅनल जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. आपलं इंस्टाग्राम पेज आहे, इंस्टाग्राम पेजला सुद्धा आपल्याला फॉलो करायचं आहे. ओके. चला बघा पुढे. आता आपण याच्यावर काही प्रश्न कसे विचारले जातात हे बघायचंय. काय बघायचं? प्रश्न कसे विचारले जातात आपले. ओके. 1 व 2 साठी सूचना. खालीलपैकी वाक्यात नाम नसलेला, बघा प्रश्न कसा विचारलाय? नाम नसलेला, नसलेला पर्याय ओळखायचं. असलेला नाही, नसलेला म्हणजे जो नाम नाही. मंगेशला नाम आहे. नाम आहे? हो नाम आहे. 2 पण नाम आहे. ह्या एका अंकाला नाव दिलंय. काय नाव दिलंय याला? आपण 2 म्हणतो. म्हणजे याला नाव दिलंय म्हणजे हे पण नाम आहे. बाबा पण नाम आहे. बाबा पण नाम आहे. मंगेशला बाबांनी 2 रुपये दिले. मंगेशला बाबांनी 2 रुपये दिले. पण दिले, देण्याची क्रिया झाली. जेव्हा काही देण्याची क्रिया होते, देण्याची क्रिया दिले, घ्या, दिले म्हणजे काय झाली? क्रिया झाली. जिथे क्रिया होते, जो क्रियावाचक शब्द असतो त्यालाच मराठी व्याकरणात क्रियापद असे म्हणतात. मग दिले काय आहे? तर क्रियापद, म्हणजे हा नाम नाहीये. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर किती येईल आपलं? ऑप्शन नंबर 2. ही 3 नाम आहेत. समजलं? पुढे घ्या. तिसरीच्या परीक्षेत ललितचा प्रथम क्रमांक आला. तिसरीच्या परीक्षेत ललितचा प्रथम क्रमांक आला. तिसरी, त्या वर्गाला नाव दिलंय तिसरीचा वर्ग. त्याला काय नाव काय दिलंय? तिसरीचा वर्ग. परीक्षेला पण नाव दिलंय. जो काय आपण पेपर सोडवतो त्याला आपण काय म्हणतो? परीक्षा चालल्यात आमच्या, परीक्षेला पण हे नाव दिलंय. ललित पण नाम आहे. प्रथम क्रमांक हे पण नाम आहे. बरोबर. आला हे नाम आहे का? तर तिसरीच्या नाम आहे, प्रथम नाम आहे, ललिता नाम आहे. पण आला म्हणजे काय? प्रथम क्रमांक आला, येण्याची क्रिया झाली. आला म्हणजे येण्याची काहीतरी क्रिया झाली. मग त्या क्रियावाचक शब्दाला आपण मराठी व्याकरणात काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. मग नाम नसलेला पर्याय ओळखायचे. मग आपलं ऑप्शन नंबर 1, कारण हे नाम नाही. हे काय आहे? तर हे आहे क्रियापद. काय आहे? क्रियापद. समजलं? काय ते? क्रियापद आहे. आता बघा, खालील वाक्यातील नाम असलेला, आधी होतं नसलेला, आता काय आहे? असलेला. मग असलेला पर्याय ओळखा. कोणता आहे? कळसुबाई शिखर सह्याद्री पर्वतात आहे. सह्याद्री शिखर कळसुबाई, सर्व पर्याय बरोबर. सह्याद्री, त्या एका डोंगर रांगांना नाव दिलंय. काय नाव दिलंय? सह्याद्री. मग कुठेही जर नाव दिलं ते असतं आपलं नाम. मग सह्याद्री आपलं काय झालं? नाम झालं. शिखर, त्या एका दगडाच्या किंवा डोंगराला आपण शिखर म्हणतो. मग शिखर हे काय झालं? नाव झालं. म्हणजे काय झालं? नाम झालं. कळसुबाई, त्या शिखराला नाव दिलंय. अजून एक कळसुबाई. शिखर खूप आहेत पण त्या एका शिखराला नाव दिलंय कळसुबाई. मग कळसुबाई पण काय झालं? नाव दिलंय म्हणजे नाम झालं. याचाच अर्थ सर्व पर्याय बरोबर. सर्व पर्याय बरोबर. समजलं? काय अवघड आहे ते सांगा बरं. नाम ओळखणं एवढं अवघड आहे का? तुम्हाला मला जे नाव दिले त्याला नाम म्हणतात, संपला विषय. 4 ते 6 साठी सूचना. खालील वाक्यातील नाम शोधा.
आता नाम ओळखायचं आपल्याला, वाक्य दिले त्या वाक्यातलं नाम ओळखायचं, एकदम सोपं आहे. सर्वांच्या अंगी धीटपणा असावा, अंगी धीटपणा सर्वांच्या असावा. अंगी धीटपणा येईल का रे? धीटपणा, धीटपणा नाही येणार, धीटपणा हा विशेषण जाईल, धीटपणा येणार नाही. सर्वांच्या, सर्वांच्या येणार नाही, सर्वनाम होईल. असावा, असण्याची क्रिया होते म्हणून क्रियापद होईल. पण अंगी, अंगी म्हणजे काय? आपलं अंग, आपली जी बॉडी, तिला एक मराठीत नाव दिलंय काय? अंग, त्याला म्हणतो आपण अंगी. मग अंगी काय झालं? आपलं नाव, नाव म्हणजेच नाम, म्हणजे हा नाम, हे नाम आहे, हे काय आहे? नाम आहे. समजलं? हे काय आपलं नाम आहे, नाम. तंबाखू खाणे आरोग्यास अपायकारक आहे, खाणे आरोग्यास तंबाखू आहे. आता काय ओळखायचं याच्यापैकी? आपल्याला नाम ओळखायचंय, नाम ओळखायचं याच्यात. तंबाखू खाणे आरोग्यास अपायकारक आहे, खाणे आरोग्यास तंबाखू, तंबाखू हे नाम आहे. जे काही तंबाखू खायची नाही बरं का कोणी, तंबाखू हे एक नाम आहे.